जय जिजाऊ जय शिवराय। नीलगंध यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। स्वराज्यातील अतिशय महत्त्वाचा असणारा, अतिशय बुलंद, अतिशय मजबूत म्हणून ज्या किल्ल्याचं नाव लोहगड ठेवलं, तर आपण या लोहगड किल्ल्यावर आपण आज आलेलो आहोत। आणि लोहगड किल्ला हा मावळातील किंवा तिन्ही मावळातील अतिशय महत्त्वाचा असा एक किल्ला आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये हा किल्ला येतो। तर पुण्यापासून साधारणतः एक 64 किलोमीटरचं हे अंतर आहे। आणि या लोहगड किल्ल्यावर जर आपल्याला यायचं असेल तर पुणे लोणावळा जे काही रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गावर मळवली नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे। आणि या मळवली रेल्वे स्टेशनला आपण उतरल्यानंतर एक 7 ते 8 किलोमीटर आल्यानंतर हा लोहगड किल्ला आपण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाहनाने किंवा खाजगी वाहनाने येऊ शकतो। आणि लोहगड किल्ल्याच्या दक्षिणेला त्या ठिकाणी मळवली स्टेशन आहे, दक्षिणेलाच त्या ठिकाणी लोहगडाचा जोड किल्ला म्हणून त्या ठिकाणी असणारा विसापूर किल्ला आपल्याला समोरच्या बाजूला दिसत आहे। आणि हे लोहगड वाडी नावाची वाडी आहे आणि या लोहगड वाडीकडून आपण लोहगडाकडे जाऊ शकतो। तर आपण आता लोहगड किल्ला पाहणार आहोत। लोहगड किल्ला पाहण्याची जी वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपण आपल्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करू शकतो। त्यासाठी प्रत्येकी 50 रुपये इतकी पार्किंग फी आहे। आणि किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये, विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी 300 रुपये। आणि जर तुम्ही व्हिडिओ करणार असाल तर कॅमेरासाठी 25 रुपये इतकी फी आहे। आणि या लोहगड किल्ल्याच्याच प्रवेशद्वारामध्ये सुरुवातीला या ठिकाणी लोहगड किल्ल्याची माहिती देखील आपल्याला अशा या ठिकाणी फलकामध्ये पाहायला मिळते। तर लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी अशा पायरी मार्ग, मजबूत असा पायरी मार्ग बांधलेला आहे। आणि जवळपास 200 ते 250 पायऱ्या चढून आपण या लोहगडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराकडे आपण जाऊ शकतो। लोहगड हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आणि म्हणून या किल्ल्याचं नाव लोहगड असं ठेवलेलं आहे। तर लोहगड, लोह म्हणजे सर्वात कठीण असणारा जो धातू आहे लोखंड, आणि हा किल्ला इथंच असल्यामुळे या किल्ल्याचं नाव लोहगड ठेवलं। आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये असणारा हा एक महत्त्वाचा असा किल्ला। या किल्ल्याची जी उंची आहे साधारणपणे 3400 फूट, म्हणजे साधारणतः एक सुमारे 1300 मीटर इतकी या किल्ल्याची असणारी उंची आहे। आणि गिरिदुर्ग या प्रकारामध्ये असणारा हा किल्ला आज आपण पाहणार आहोत। चला तर आपण हा किल्ला पाहूयात। महाराष्ट्र सरकार आणि पुरातत्व खात्याच्या वतीने या ठिकाणी अशा प्रकारे या लोहगडावर जाण्यासाठी मजबूत पायऱ्यांची बांधणी केलेली आहे। आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण, या वातावरणातून आपण या लोहगडाकडे जाऊ शकतो। आणि साधारणपणे या किल्ल्याचा जो प्रकार आहे गिरिदुर्ग, आणि चढण हा प्रकार जो आहे, चढणीचा प्रकार, तर तो मध्यम प्रकारचा हा किल्ला आहे। या ठिकाणी लोहगडाचं तिकीट घर आहे। तिकीट काढल्यानंतर आपण या किल्ल्यावर येण्यासाठी एंट्रन्स आपल्याला पाहायला मिळतो। तर लोहगड हा जो काही किल्ला आहे सह्याद्रीच्या या पर्वत रांगेमध्ये म्हणजे पश्चिम घाटामध्ये वसलेला आहे। तर आता या लोहगडाच्या वायव्येला पाठीमागच्या बाजूला आपल्याला पवना धरण किंवा पवना डॅम या जलाशयाचा भाग दिसतो। तर समोरच्या बाजूच्या ठिकाणी तुंग किल्ला आहे, त्यानंतर तिकोना नावाचा एक किल्ला आहे, त्यानंतर कोराईगड किल्ला आहे। लोहगडाच्या नैऋत्येला समोर जो आपल्याला विसापूर हा एक किल्ला दिसतो। विसापूरच्या पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी इंद्रायणी नावाची जी नदी आहे आणि राजमाची आहे। तर अशा प्रकारे जवळपास हा लोहगड किल्ला मध्यवर्ती भागामध्ये आहे। आणि 6 ते 7 गड किल्ल्यांची ही रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सुमारे 250 ते 300 पायऱ्या चढून आता आपण किल्ल्याचा जो काही तटबंदीचा आपल्याला पाठीमागे भाग दिसतो आहे। अतिशय मजबूत, लोह म्हणजे कठीण
म्हणजे या किल्ल्याचं नाव सार्थ करणारी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। आणि लोहगड किल्ल्याचा जर आपण इतिहासाचा थोडासा विचार केला की साधारणपणे कधीपासून हा लोहगड किल्ला असणार आहे, तर इतिहासामध्ये याचे देखील दाखले मिळतात। तर साधारणपणे इसवी सन पूर्व काळामध्ये 2रं शतक 1लं शतक या काळामध्ये या किल्ल्याची या ठिकाणी बांधणी झाली असावी। आणि या लोहगडावर कोणत्या कोणत्या राजवटी या ठिकाणी होत्या, तर त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये असणारी महाराष्ट्रातील अतिशय महत्वाची राजवट म्हणजे त्या ठिकाणी असणारी सातवाहन राजवटीचा देखील या ठिकाणी उल्लेख आहे। सातवाहनानंतर चालुक्य राजवट आहे, राष्ट्रकूट राजवट आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे यादव राजवट आहे। त्यानंतर यादवांकडून हा लोहगड किल्ला बहमनी राजवटीमध्ये गेला। बहमनी राजवटीतून हा किल्ला पुन्हा त्या ठिकाणी आदिलशाहीमध्ये गेलेला आहे। आदिलशाही कडून हा जो काही किल्ला आहे पुन्हा निजामशाहीमध्ये, पुन्हा आदिलशाहीमध्ये, आणि त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकलेला आहे। काही काळ म्हणजे 5 वर्ष हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये होता। त्यानंतर पुन्हा शिवरायांनी हा लोहगड जिंकला आणि पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये आला। स्वराज्यातून मग पेशवाईमध्ये, भोरचं संस्थान आणि मग शेवटच्या काळामध्ये इंग्रजांकडे गेलेला हा किल्ला। तर इसवी सन पूर्व काळामध्ये म्हणजे साधारणपणे 2000 ते 2200 वर्षांपूर्वीपासून या किल्ल्याची राजवट, या किल्ल्याचा इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख हा आढळतो। तर असा हा अभेद्य असणारा किल्ला आपण आता पाहणार आहोत। चला तर मग पायरी मार्ग संपल्यानंतर या ठिकाणी काही दगडी पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मजबूत असणारी तटबंदी, समोरच असणारा विसापूर किल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर आता या लोहगड जो काही किल्ला आहे या किल्ल्याचा पहिला दरवाजा अर्थातच गणेश दरवाजा आपण या ठिकाणी पाहत आहोत। लोहगड किल्ल्याचा हा पहिला दरवाजा अर्थातच गणेश दरवाजा असा या ठिकाणी आपल्याला 2 बुरुज या ठिकाणी दिसत आहेत। कमानीयुक्त असणारा हा गणेश दरवाजा या ठिकाणी आहे। गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपल्याला अशा गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात। कमानीयुक्त असणारा हा दरवाजा आहे। या दरवाजाला बाजूला 2 बुरुज आहेत आणि साधारणपणे असं सांगितलं जातं की या डावीकडे आणि उजवीकडे असणारा जो काही बुरुज आहे तर त्या इतिहास काळामध्ये सावळे कुटुंबियांच्या या ठिकाणी या बुरुजाच्या खाली बळी दिलेला आहे आणि या त्यांच्या त्यागाबद्दल सावळे कुटुंबियांचे जे काही वंशज आहे तर त्यांना गडाखाली असणारी जी काही लोहगडवाडी आहे त्या लोहगडवाडीची पाटीलकी ही दिली होती। तर अशा प्रकारे हा गणेश दरवाजा या ठिकाणी आपण पाहत आहोत। या पहिल्या गणेश दरवाजा जो आहे याचा आपल्याला असा हा लाकडी अतिशय मजबूत दरवाजा या ठिकाणी पाहायला मिळतो। या लाकडी दरवाजाला असे लोखंडी सुळे हे लावलेले आहेत। तर आपण कुठल्याही स्वराज्यातल्या गड किल्ल्यांवर गेलो तर त्या किल्ल्यांच्या दरवाजाला अशा प्रकारचे सुळे हे लावलेले पाहायला मिळतात। त्याचं कारण की हत्तींनी हा दरवाजा फोडता येऊ नये। त्या काळामध्ये असणाऱ्या अशा लोखंडी जो काही कडा आहे किंवा गोल आपल्याला अतिशय मजबूत असा दिसत आहे। मजबूत असा हा दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे देवडी आहे। तर देवडी कशासाठी होती, तर सैनिकांना या ठिकाणी बसण्यासाठी संरक्षणासाठी असणाऱ्या हा देवडीचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही शिवकालीन तोफा या ठिकाणी पाहायला मिळतात। पूर्वी ह्या तोफा सपाट जमिनीवर होत्या, परंतु त्या ठिकाणी हे असे तोफ गाडे तयार करून या ठिकाणी शिवप्रेमींनी पुरातत्व खात्याने या तोफा यावर ठेवलेल्या आहेत आणि या शिवकाळामध्ये या तोफांचा देखील वापर हा केला जात असायचा। तर ती एक इतिहास काळाची आठवण म्हणून या गणेश दरवाजाच्या सुरुवातीला या तोफा आपल्याला पाहायला मिळतात। गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा एक काही भुयारी खोल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण आता आतमध्ये जाऊया। या भुयारी खोल्यांच्या आल्यानंतर या ठिकाणी एका
खूप मोठ्या अशा तोफेचा तुटलेला काही भाग या ठिकाणी, पुढचा भाग देखील आपल्याला पाहायला मिळतो। तर त्या काळामध्ये साधारणपणे सैनिकांना बसण्याची ही जागा असू शकते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर असा एक दुर्बिणीसारखा आपल्याला भाग हा पाहायला मिळतो। कदाचित या भागाचा उपयोग कशासाठी असेल तर टेहाळणी करण्यासाठी। या आपल्याला पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा लांबच्या डोंगररांगा, खाली असणारी लोहगडवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर अशा प्रकारे असणारा हा या ठिकाणी एक दुर्बिणीसारखा भाग आहे। या ठिकाणी आपल्याला पवना डॅमच्या बाजूचा भाग पाहायला मिळतो। साधारणपणे 1491 या सालामध्ये निजामशाहीची स्थापना करणारा किंवा संस्थापक मलिक अहमद किंवा मलिक अंबर याने या लोहगडाचा ताबा घेतला आणि मग 1491 पासून ते जवळपास 1636 पर्यंत म्हणजे निजामशाहीची शेवट होईपर्यंत, ऱ्हास होईपर्यंत हा किल्ला निजामशाहीमध्ये होता आणि मग निजामशाहीतून हा किल्ला आदिलशाहीमध्ये गेला आणि मग आदिलशाहीमध्ये हा किल्ला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची कार्याची सुरुवात केली होती आणि मग कल्याण भिवंडीचा भाग जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवरायांनी साधारणपणे 1657 मध्ये हा लोहगड किल्ला जिंकला आणि 1657 मध्ये हा किल्ला शिवरायांच्या ताब्यामध्ये स्वराज्यामध्ये आला। बाकीचा इतिहास आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। 1657 मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये शिवरायांनी आणला। पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे की इसवी सन 1664 म्हणजे जानेवारी 1664 मध्ये शिवरायांनी सुरतेवर छापा घातला। सुरतेची ही पहिली स्वारी होती आणि सुरतेतून शिवरायांनी स्वराज्य कार्यासाठी जो काही प्रचंड खजिना आणला तर ते थेट राजगडावर न जाता हा प्रचंड खजिना शिवरायांनी त्या काळामध्ये प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेतोजी पालकर यांच्या ताब्यामध्ये दिला आणि नेतोजी पालकर यांनी हा खजिना या लोहगडावर आणला आणि वर गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी कोठी पाहायला मिळते। त्या कोठीमध्ये हा स्वराज्याचा खजिना काही काळ या ठिकाणी ठेवला होता। त्यानंतर पुढे 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर छत्रपती शिवरायांचा पुरंदरचा तह झाला आणि या तहान्वये जे काही 23 किल्ले मुघलांना द्यायचे होते त्या 23 किल्ल्यामध्ये या लोहगडाचा समावेश होता। तर 1665 ते 1670 या 5 वर्षांच्या काळामध्ये हा लोहगड किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये होता। या लोहगडावर फक्त तरुणच येतात असं नाही, तर आपल्या समोर की वयाने वयोवृद्ध असणारे परंतु मनाने चिरतरुण असणारे एक आजोबा या ठिकाणी आलेले आहेत। आजोबा, तुमचं वय किती आहे? 83। बापरे, 83 इतकं या आजोबांचं वय आहे, परंतु अजूनही त्यांच्यामध्ये तोच उत्साह आहे, तीच प्रेरणा आहे, तीच ऊर्जा आहे आणि 350-400 वर्षानंतरही जय शिवाजी म्हटल्यानंतर जय भवानी आपल्या मनामध्ये येतं। तर आजोबा, तुमचं नाव काय? शांताराम किसन मावळे। आणि तुम्ही साधारणतः या गडावर आतापर्यंत किती वेळा आला असाल? 65 वर्ष झाली। 65 वर्ष झाली। प्रत्येक महिन्याला तुम्ही या गड किल्ल्यावर येता। खरंच आजोबा, तुम्ही खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये मावळे असणार आहात म्हणून तुम्हाला मावळेच आडनाव बघा, हा एक योगायोग आहे की नाही? आजोबांचं आडनाव मावळे आहे आणि ह्या किल्ल्यावर ते गेल्या 65 वर्षापासून येतात। प्रत्येक महिन्याला तुम्ही या ठिकाणी येत असता। तर तुमची 100 या गडावरची पूर्ण व्हावं आजोबा, ही तुम्हाला आमची सदिच्छा। लोहगडाची ही तटबंदी आपल्याला दिसते आहे। तटबंदीमध्ये या भिंतीमध्ये अशा प्रकारे काही भाग आहे, तर याला जंग्या असं म्हणतात। तर साधारणपणे या जंग्यांची रचना का केलेली आहे तर टेहाळणी करण्यासाठी असेल, शत्रू हा कुठपर्यंत येतो आहे हे पाहण्यासाठी आहे आणि शत्रू जर चुकून या गडावर जर आलाच तर या जंग्यांच्या मधून शत्रूवर हल्ला करता येतो, दगडगोटे, त्यानंतर उकळतं तेल टाकणे, अशा प्रकारे प्रत्येक गड किल्ल्यावर तटबंदीमध्ये ही जंग्यांची व्यवस्था ही आपल्याला केलेली पाहायला मिळते। अतिशय अभेद्य असणारा हा लोहगड या ठिकाणी पाहायला मिळतो आणि लोहगडाकडेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कोल्हटकरांच्या काही कविता आठवतात।
कणखर देशा राकट देशा दगडांच्या ही देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा। मजबूत अशी तटबंदी पाहत आपण आता लोहगडाच्या उंच भागाकडे अर्थात बाले किल्ल्याकडे जात आहोत आणि या तटबंदीमध्ये अशा प्रकारच्या जंग्यांची त्या ठिकाणी रचना आणि शिवकाळातली जणू काही दुर्बीण आणि या दुर्बिणीतून भरपूर लांबचा भाग आपल्याला दिसू शकतो। शत्रू सैनिकांवर नजर ठेवता येते। या ठिकाणी पवना डॅम, तुंग तिकोना किल्ला, सह्याद्रीच्या रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। 1670 मध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला। पुढे इसवी सन 1713 मध्ये थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे 1720 साली हा किल्ला या ठिकाणी दिलेला आहे। आणि कान्होजी आंग्रे आपल्याला माहिती आहे की मराठा आरमाराचे जे काही प्रमुख कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे होते। आणि 1720 नंतर हा किल्ला पुन्हा पेशव्यांकडे आला। पेशव्यांकडून हा किल्ला पुढच्या काळामध्ये साधारणतः 1845 मध्ये इंग्रजांकडे हा किल्ला आला आणि 1845 नंतर हा किल्ला पुन्हा भोरचं जे काही पंतप्रतिनिधी संस्थान होतं त्यांच्याकडे, भोर संस्थानाकडे हा किल्ला होता। आणि त्यानंतर साधारणतः 1909 मध्ये हा लोहगड या ठिकाणी भारत सरकारने हा जो काही लोहगड किल्ला आहे महाराष्ट्रातील एक संरक्षित स्मारक म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे। आणि अशा प्रकारे हा संरक्षित स्मारकामधला असणारा लोहगड हा एक महत्वाचा किल्ला। छत्रपती शिवरायांच्या काळापासून किंवा त्याही अगोदरपासून असणारा हा लोहगड किल्ला। आणि आपण आता पाहतो की आताच्या आधुनिक काळामध्ये स्वच्छतागृह आहेत, शौचालय आहेत, परंतु या गड किल्ल्यांच्या मध्ये या मध्ययुगाच्या काळामध्ये देखील काही स्वच्छतागृह होती। तर लोहगडाच्या तटबंदीमध्ये असणारं एक स्वच्छतागृह आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे शौचालयांची व्यवस्था या शिवकाळामध्ये किंवा त्याही पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला ही मिळते। गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागतो दुसरा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा। दगडी बांधकामामध्ये मजबूत असणारा हा कमानयुक्त आहे। आणि या नारायण दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला काही शरभ शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतात। शरभ शिल्प या ऐतिहासिक काळामध्ये शक्तीचं प्रतीक असायचं। आणि हा नारायण दरवाजा इतिहासातील संदर्भानुसार इतिहासामध्ये किंवा पेशवाईच्या काळामध्ये असणारे जे काही कारभारी आहे नाना फडणवीस यांनी हा नारायण दरवाजा हा लोहगडाचा बांधला होता असा संदर्भ आपल्याला वाचायला पाहायला मिळतो। शिवकाळामध्ये या लोहगडाचा जो काही वापर आहे राजकीय हेतूने, राजकीय वापरासाठी लोहगडाचा वापर केला जायचा। आणि लोहगडाच्या संरक्षणासाठी या गडाच्या सर्व बाजूंना असणारे 7 ते 8 किल्ले या ठिकाणी पाहायला मिळतात। बाजूलाच आपल्याला मुंबई द्रुतगती महामार्ग आहे। खाली असणारा जो बोरघाट आहे तर बोरघाटाच्या रक्षणाचा हा किल्ला म्हणजेच लोहगड या ठिकाणी आपण पाहत आहोत। चला आपण आणखीन या लोहगडाच्या बाले किल्ल्यावर जाऊन या लोहगडावर असणारे इतर हनुमान दरवाजा, महादरवाजा आणि त्या काळातल्या काही वास्तू आपण पाहणार आहोत। चला तर मंडळी, या नारायण दरवाजाच्या वरच्या बाजूला असणारं एक त्या काळातलं शौचालय चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं। या ठिकाणी असणारे टेहाळणी बुरुज हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि शिवकाळातील किंवा या मध्ययुगीन काळातील जी काही दुर्बीण या ठिकाणी आपण पाहत आहोत। दुर्बीण म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जशी काही निरीक्षणासाठी दुर्बीण असते तर त्या काळामध्ये अशा प्रकारची ही बांधकामामध्येच रचना केलेली पाहायला मिळते। या त्या काळातल्या दुर्बिणीतून भरपूर लांबचा परिसर, शत्रूच्या हालचाली या ठिकाणाहून टिपता येतात। लोहगड पाहत असताना आपल्याला
त्या काळातल्या काही पडलेल्या वास्तू ह्या पाहायला मिळतात। आणखीन या गड किल्ल्याचा बाले किल्ला आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आपण आता या बाले किल्ल्याकडे म्हणजे हनुमान दरवाजाकडे आपण जात आहोत। चला तर। एका बाजूने तटबंदी आहे, दुसऱ्या बाजूने नैसर्गिक तटबंदी डोंगराची दिसते आणि मधून जाणारा हा लोहगडावरील रस्ता या ठिकाणी आपण पाहत आहोत। या लोहगडाच्या पायथ्याशी लोहगडवाडी दिसते आहे आणि या लोहगडाच्या नैऋत्येला असणारा, या लोहगडाची जोडगोळी असणारा विसापूर हा किल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या लोहगड किल्ल्याची अतिशय बुलंद, मजबूत नैसर्गिक जी काही तटबंदी आहे, डोंगर रांगा या ठिकाणी आपण पाहत आहोत। या ठिकाणी लोहगडावर त्या काळामध्ये असणारी धान्य कोठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी 2 अशा कोठ्या कोरलेल्या आहेत, तर यामध्ये आपण आता जाणार आहोत। चला तर, या काळामध्ये असणारी धान्य कोठी, परंतु आता यामध्ये सर्व पाणी साठलेलं आहे। परंतु त्या काळामध्ये, शिवकाळामध्ये, त्यापूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी नाचणी आणि तांदूळ असं धान्य हे साठवून ठेवलं जायचं। ही धान्य कोठी या ठिकाणी आपण, अशा 2 धान्य कोठी आपल्याला या ठिकाणी या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत। इथे सुद्धा असणारी ही धान्य कोठी। लोहगडाचा तिसरा दरवाजा, की ज्याचं नाव आहे हनुमान दरवाजा, सर्वात जुना असणारा, मजबूत असणारा हा या ठिकाणी असणारा हनुमान दरवाजा आपण पाहत आहोत। तर कमानयुक्त दरवाजा, यावर देखील शरभ शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण या दरवाजाचं काम हे दगडी बांधकामामध्ये आहे, या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं। या दरवाजामध्ये देखील असा काही देवड्यांचा भाग दोन्ही बाजूला आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी सैनिकांसाठी बसण्याची जागा, हे आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक देवड्या आणि हे हनुमान दरवाजाचं मजबूत असं बांधकाम आपण या ठिकाणी पाहत आहोत। यानंतर या गडाचा शेवटचा दरवाजा आपण पाहणार आहोत। लोहगडाचा हा एक महत्त्वाचा दरवाजा या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा। आणि या महादरवाजाचा हा भाग या ठिकाणी आपण पाहतोय। लोहगडाच्या उंचावर असणारा हा महादरवाजा या ठिकाणी आपण पाहत आहोत। या महादरवाजावर या ठिकाणी आपण पाहतोय की हनुमानाची, अर्थातच मारुतीची काही शिल्प आहे। या ठिकाणी कमलाकृती किंवा नक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळत आहे। आणि या महादरवाजा हा नावाप्रमाणे अतिशय मोठा असणारा हा दरवाजा आहे आणि या दरवाजाचे जे काही महादरवाजाचे आपल्याला मोठेच्या मोठे लाकडी दरवाजे या ठिकाणी पाहायला मिळतात। अर्थातच सर्व गड किल्ल्यांवर असणाऱ्या ऐतिहासिक लाकडी दरवाज्यांना असणारे मोठे लोखंडी सुळे, त्यानंतर कड्या, त्या काळामध्ये असणारी लावण्याची जी काही दरवाजा बंद करण्याची कडी, अर्थात ही साखळी किती मोठी आहे यावर आपल्याला या महादरवाजाची ही कल्पना या ठिकाणी लाकडी दरवाजा अजूनही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। महादरवाजातून पुढे आल्यानंतर या लोहगडाचे काही चित्राकृती आणि लोहगड कसा आहे याचे या ठिकाणी चित्राकृती आपल्याला ही पाहायला मिळते। महादरवाजा पार केल्यानंतर आपण आता, ज्याला बाले किल्ला असं म्हणतात, तर सगळ्यात उंचावरचा जो काही या लोहगडाचा भाग आहे, या भागामध्ये आपण आलेलो आहोत। लोहगडावरचा सर्वात उंचावरचा भाग, अर्थात महादरवाजा पार केल्यानंतर आपण या बाले किल्ल्यामध्ये उंचावरच्या भागामध्ये येतो आणि माझ्या पाठीमागे आपल्याला एक दर्ग्याचा आपण पाहू शकतो। त्या काळामध्ये जो काही चुन्याचा घाणा आहे, चुना तयार करण्यासाठी बांधकामामध्ये जो चुना वापरला आहे, तर त्यासाठी चुन्याचा घाणा म्हणजे काही लोखंड दगडी चाक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हे दगडी चाक या ठिकाणी
बैलांच्या साहाय्याने ओढून गोलाकार ठेवून त्या ठिकाणी चुना तयार केला जायचा। या ठिकाणी असणारा हा दर्गा आपल्याला दिसतो आहे। तर साधारणपणे या उंचावरच्या भागामध्ये 122 एकरामध्ये पसरलेला हा लोहगड किल्ला आणि या किल्ल्यावर आता तर कुठल्याही वास्तू या आपल्याला दिसत नाही, फक्त त्या वास्तूंचे चौथरे आपल्याला पाहायला मिळतात। तर या दर्ग्याच्या शेजारीच या ठिकाणी शिवकाळातलं त्या ऐतिहासिक काळातलं सभागृह अर्थात सदर म्हणजे त्या ठिकाणाहून राज्यकारभार केला जायचा तो सदरेचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सदरेचा भाग म्हणजे त्याचे फक्त चौथरेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे भग्न चौथरे आपल्याला त्या शिवकाळातील ऐतिहासिक काळातील आपल्याला साक्ष देतात। या सदरेच्या भागामध्ये सभागृहाच्या भागामध्ये अशा काही तोफा देखील या ठिकाणी मांडलेल्या आहे। या लोहगडावर आता जे काही वास्तूंचे अवशेष आहेत, चौथरे आहेत, तर त्यामध्ये महादेव मंदिर हे आपल्याला या ठिकाणी ईशान्य बाजूला आहे। त्यानंतर त्र्यंबक तलाव आहे आणि 16 कोणी तलाव आणि या लोहगडावरची सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग आहे किंवा टेकडी आहे विंचूकडा आपण आता पाहणार आहोत। आता या लोहगडावर कुठल्याही वास्तू आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु असे भग्न अवशेष मात्र त्या काळातील या गड किल्ल्यांचे आपल्याला साक्ष देतात आणि जणू काही हे अवशेष आपल्याला सांगतायत की एक काळ माझा देखील अतिशय सुवर्ण काळ होता। कधी काळी या माझ्या वास्तूला या किल्ल्याला छत्रपती शिवरायांचा त्यांच्या मावळ्यांचा पदस्पर्श झाला आणि मी धन्य धन्य झालो, मी पावन झालो, असं जणू काही हा लोहगड आपल्याला सांगत असेल। या लोहगडाची ही आरताची हाक आपण या ठिकाणी ऐकली पाहिजे। लोहगडावर आल्यानंतर असा ध्वजस्तंभ दिमाखात ठेवल्याने आपल्याला या ठिकाणी असणारे हे महादेव मंदिर ही वास्तू आपल्याला पाहायला मिळते। महादेव मंदिराच्या समोर अशा काही विरगळ आपल्याला पाहायला मिळतात। या महादेव मंदिराच्या पुढे अशी गेलेली एक शिवलिंग, त्यानंतर या ठिकाणी असणारा नंदी आणि समोरच छोटंसं महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहत आहोत। हर हर महादेव। लोहगडावर असणारा हा त्र्यंबक तलाव या ठिकाणी पाहत आहोत। अर्थात या शिवकाळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये गडावरील लोकांसाठी असणारी पाण्याची व्यवस्था असणारा हा त्र्यंबक तलाव अजूनही या तलावामध्ये भरपूर पाणी आपल्याला पाहायला मिळतं। या काळामध्ये या त्र्यंबक तलावाचं पाणी वापरत असावे। पाण्याची टाकी पाहायला मिळतात। लोहगड किल्ल्यावरील एक अतिशय महत्त्वाची वास्तू म्हणजे 16 कोणी तलाव या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर हा 16 कोणी तलाव साधारणपणे पेशव्यांचे जे कारभारी होते नाना फडणवीस यांनी हा 16 कोणी तलाव बांधला। तर याला 16 कोणी तलाव असं का म्हटलेलं आहे, तर याला हे जे काही कोण आहेत इथे असं आपल्याला एक कोण दिसतो आहे। तर असे या तलावाचे पूर्ण जर कोण मोजले, त्याच्या बाजू मोजल्या, तर इकडे आपल्याला 16 कोण किंवा 16 बाजू आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय खोल असणारा हा 16 कोणी तलाव आहे। या ठिकाणचे दगड काढून याचाच वापर हा किल्ल्याच्या वास्तूंच्या बांधकामामध्ये केला गेला आणि हा तलाव जर पूर्ण क्षमतेने भरला तर या किल्ल्यावरील सर्व लोकांना या ठिकाणी पिण्याची सोय नक्कीच या 16 कोणी तलावाच्या पाण्यातून ही होत असणार आहे। आणि पूर्वीच्या काळी गड किल्ल्यांच्यावर पाण्याची जी काही सोय आहे त्यासाठी असे टाके किंवा तलावांची रचना ही केली जायची आणि तलाव केल्यानंतर त्या दगडांचा उपयोग बांधकामासाठी व्हायचा, पाण्याचा उपयोग पिण्यासाठी गडावर इतर कामासाठी होत असायचा। आणि या 16 कोणी तलावामध्ये उतरण्यासाठी देखील अशा प्रकारच्या पायऱ्यांचा मार्ग अगदी आपण तळापर्यंत जाऊ शकतो
अशा प्रकारच्या पायऱ्या या 16 कोणी तलावाच्या या ठिकाणी आहेत. तलाव एक अतिशय महत्त्वाची अशी वास्तू इतिहासाच्या साधनांचा हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. 16 कोणी तलावात उतरण्यासाठीच्या या पायऱ्या या ठिकाणी आहेत आणि त्या काळामध्ये सुद्धा जसं विहिरींना धाव असायची तशा प्रकारे या तलावाला सुद्धा या ठिकाणी धाव आपल्याला पाहायला मिळते. तर धाव म्हणजे पाणी वगैरे ओढण्यासाठीची जागा आहे आणि याला विहिरींना जसं थारोळं असतं तर असं थारोळं या तलावाला देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत. लांबच लांब असे दगड या ठिकाणी रहाट लावण्याची देखील अशी व्यवस्था हे दगडाला असे होल ठेवलेले आहे. त्या ठिकाणी रहाट लावले असते आणि यातून पाणी देखील ओढता येत होतं. तर अशा प्रकारे नाना फडणवीसांनी पेशवे काळात बांधलेला हा 16 कोणी तलाव. लोहगडावरील एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विंचूकडा. आपल्या समोर विंचूकड्याचा भाग दिसतोय. तर लोहगडाचा एक कडा किंवा एक डोंगराची रांग हे जणू काही विंचवाच्या शेपटीसारखी, विंचवाच्या नांगीसारखी नेमुळती दिसते आणि याची लांबी जवळपास 1,500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर आहे. 30 ते 40 मीटर रुंदी आहे. विंचवाच्या शेपटीसारखा हा दिसणारा भाग म्हणजे विंचूकडा. हा अतिशय निमुळता असा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. विंचवाच्या नांगीसारखा, शेपटीसारखा असणारा हा कडा विंचूकडा हा एक महत्त्वाचा असा भाग आग्नेयेकडे असणारा हा भाग आहे. आणि हा विंचूकडा पाहिल्यानंतर आपल्याला स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरील संजीवनी माचीची नक्कीच या ठिकाणी आठवण येणार आहे. त्यासारखाच असणारा हा विंचूकडा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर आता सुरक्षितेच्या कारणास्तव या विंचूकड्यावर जाण्यासाठी प्रवेश निषिद्ध आहे. इकडे जाऊ नका अशा प्रकारच्या सूचना आहेत आणि आपण या सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. कारण ऐतिहासिक स्थळं पाहताना आपण त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा अनुचित प्रकार हा होऊ शकतो. विंचूकडा या भागाला या ठिकाणी आता तटबंदीचं आकार हा दिलेला आहे. बॅरिकोड्स लावून हा भाग या ठिकाणी संरक्षित केलेला आहे. लक्ष्मीकोटी लोहगडावर असणारी आणखीन एक महत्त्वाची अशी ऐतिहासिक वास्तू. छत्रपती शिवरायांनी जेव्हा सुरतेवर स्वारी केली आणि सुरतेतून स्वराज्यासाठी प्रचंड असा खजिना आणला होता, तर हा खजिना छत्रपती शिवरायांनी थेट राजगडावर न नेता लोहगडावरील याच लक्ष्मीकोटीमध्ये आपले सहकारी आणि ज्यांची ओळख प्रति शिवाजी होते असे नेतोजी पालकर यांच्या माध्यमातून लोहगडावर या लक्ष्मीकोटी या ठिकाणी आणला होता. आणि बराच काळ त्यांनी हा खजिना जणू काही लक्ष्मी या लक्ष्मी कोठीमध्ये सुरक्षितपणे ठेवलेली होती. आणि गुहेसारख्या आकाराची ही वस्तू आजही या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळते. या ठिकाणी काही ट्रेकर्स आजही मुक्काम करतात. तर ही लोहगडावर असणारी महत्त्वाची अशी लक्ष्मी कोठी आपण पाहत आहोत. लोहगडावर असणारी आणखीन एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे त्या काळातील घोड्याची पागा. या ठिकाणी आपल्याला या पागा दिसत आहे. घोड्याची पागा म्हणजे काय, तर घोड्यांना बांधण्यासाठी ती जी जागा असायची त्याला म्हणायचं घोड्याच्या पागा. तर या घोड्याच्या पागा कशा होत्या आपण आता पाहणार आहोत. आपल्याला समोर या ठिकाणी या शिवकाळातील ऐतिहासिक काळातील काही घोड्यांच्या पागा ह्या वास्तू या ठिकाणी दिसत आहे. त्यातील या ठिकाणी घोड्यांना बांधण्यासाठीची ही जागा होती. आता या ठिकाणी काही दरवाजे करून ही जागा सुरक्षित अशी केलेली आहे. तर आपण या आतमध्ये जाऊया आणि पाहूया या पागा या कशा प्रकारच्या होत्या. तर आता या ठिकाणी सर्व अंधार आहे. गुहेसारखा भाग या ठिकाणी आता हा कोरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला या घोड्यांच्या
पागा दिसतात। या ठिकाणी कदाचित घोड्यांना पाणी पिण्यासाठी ही जागा केलेली आहे। इथे आपल्याला घोड्यांच्या पाणी पिण्याची व्यवस्था, या ठिकाणी घोड्यांना बांधण्याची व्यवस्था म्हणजे या घोड्याच्या पागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। लोहगडाच्या परिसरामध्ये काही बौद्धकालीन लेणी, कोरीव लेणी आणि दर्गा देखील दिसतो। तर इकडे आपल्याला हा भाग पाहायला मिळतो।